मला चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि केदार जीजू पण इथेच आहे. हा का? ठीक आहे, मग मी नंतर येतो. का? काय झालं? नाही ते ऑर्डर होती, अचानक आठवलं मला म्हणून, बाकी काय नाही. अरे पण मुहूर्त नाहीये असं म्हणालास ना आता. हा ते लग्नच आहे, पण वाढदिवस, डोळे जेवण अशी बाकीची सगळी कामं असतात ना आम्हाला, म्हणून बाकी काय नाही. तू एक काम कर, आजीची काळजी घे सध्या तरी. मी येतो नंतर कधीतरी. हा, बाय बाय, सी यू, बाय. हो ठीक. कसला वियर्ड आहे हा. कधी न सांगता येतो, कधी येतो म्हणून प्लॅन कॅन्सल करतो. मॅड. वाचलो. नाही तर केडी सरांनी मला रेड हँड कॉट केलं असतं. तू कधी आलीस ग? आणि अरे धनुष कुठे? मला न सांगताच गेला का काय? तो कसला जातोय तुला सोडून? कपडे बदलायला पाठवले त्याला. बरं झालं तू याच्याशी लग्न केलंस. असा मुलगा ना मी सुद्धा तुझ्यासाठी शोधू शकले नसते ग. सुमी, अगं खरंच. आमच्यासारख्या म्हाताऱ्या तुम्हा तरुण मुलांसमोर ना आमच्या काळातलं कौतुक सांगतात, पण एवढे चांगले पुरुष आमच्या पिढीने कधी बघितलेच नाहीत ग. म्हणजे? अगं तुझ्या आजोबांचं उदाहरण घे ना. उभ्या जन्मात 10 वेळ सुद्धा माझ्या माहेरची पायरी चढले नाहीत, आणि जरी गेले तरी परतीच्या वाटेकडे डोळे. माझ्या आजोबांबद्दल असं बोलतेस तू? अगं बाई खरं तेच बोलते मी. तशी वर जाऊन रागवणारच आहे मी त्यांना. आणि केदारचं उदाहरण देऊन म्हणणार आहे, बघा आजकालची मुलं अशी नाही आहेत. जशा बायका त्यांच्या खांद्याला खांदा लावून घरासाठी पैसे कमवतात ना, तसेच आजकालचे पुरुष बायकांच्या बरोबरीनं घरच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. मुलीच्या माहेरला सुद्धा आपलंच घर मानतात. दोन्ही कुटुंबाची काळजी घ्यायला बायका एवढीच जबाबदारी घेतात. नशीब काढलंस तारिणी. जशी तू खांडेकरांची लेक झालीस ना, तसाच तुझा नवरा बेलसरांचा जावई नाही ग, लेक झालाय. आजही काही मुलं असतात ग, फक्त मानपान करून घेण्यासाठी सासरवाडीला येणारी. पण माझा केदार तसा नाहीये ग. तारिणी, तू लाखात नाही करोडोत एक मुलगा शोधलायस. देवी जगत तारिणीनं माझी प्रार्थना ऐकली. तुझ्या नशिबात सगळ्यात मोठं सुख दिलंय बघ. चांगला नवरा दिलाय. आता तुमचं हे नातं देवी आईच टिकवून ठेवेल बघ.